अमित शहा यांची पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे। अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यावेळी राजनाथ सिंग यांना मंत्रिपद बहाल करून अमित शहा यांच्याकडे भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्र मे 2014 मध्ये सोपवण्यात आली होती। स्वतंत्र भारतातलं सर्वात मोठं गुपित आता उघड होणं शक्य आहे। आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित 100 गोपनीय फाईल्स मोदी सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत। सुभाष बाबूंच्या 119व्या जयंतीनिमित्त सरकारनं हे पाऊल उचललंय। या व्यतिरिक्त दर महिन्याला 25 फाईल्स जाहीर केल्या जाणार आहेत। नेताजी files.gov.in या वेबसाईटवर या फाईल्स बघता येतील। 27 डिसेंबर 1945च्या एका फाईलमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाष बाबू युद्ध गुन्हेगार असल्याचं म्हटल्याचं उघड झालंय। त्यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांना लिहिलेल्या एका पत्रावरून हा उलगडा झालाय। रशियाच्या सीमेमध्ये प्रवेशाची परवानगी तत्कालीन हुकुमशहा स्टॅलिन यांनी दिली होती। त्याबाबतही नेहरूंनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रजासत्ताक दिनासाठीची तयारी जोरात सुरू आहे। प्रजासत्ताक दिनाचा गाभा म्हणजे जवानांचं संचलन। यावर्षीचे संचलन हे खास आहे। फ्रान्सचे जवानही 26 जानेवारीच्या संचलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून फ्रेंच आर्मीनं भारतीय जवानांसोबत सराव केला आहे। त्याचीच गणवेशासह रंगीत तालीम करण्यात आली। राजपथावर ही रंगीत तालीम करण्यात आली। 26 जानेवारी फ्रान्सच्या जवानांसाठीही खास असेल। फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे आहेत। दुपारी 1च्या सुमारास ते प्रथम चंदीगडला येतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओलांद यांचं स्वागत करणार असून चंदीगडमध्ये हे दोघं नेते उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत। 2 बडे नेते शहरात येत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह देशाच्या पूर्व भागाला स्नोजिला या हिमवादळाचा तडाखा बसला असून या वादळानं 8 जणांचा बळी घेतल्याचं वृत्त आहे। 30 इंच एवढा विक्रमी हिमवर्षाव होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या वादळामुळे 1,20,000 घरांचा विद्युत पुरवठा खंडित होण्यासह अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। हिमवर्षावामुळे चीन आणि जपानही गोठून गेलाय। चीनमध्ये थंडीनं गेल्या 30 वर्षातला रेकॉर्ड मोडलाय। थंडीमुळे चीन आणि जपानमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। युरोप खंडातही थंडीचा जोर कायम आहे। हिमवर्षावानं तुर्कस्थानातील नागरिक हैराण झालेत। सतत होत असलेल्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। रस्ते, विमानसेवा, रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।